गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड हॅपी बड्डे टू मी गाईज. आज माझा बड्डे, तर मी चालली आहे देवळात दर्शनाला. इथे आधी हे शंकराचं मंदिर आहे. इथे आधी कच्ची वाट होती सिंगल अशी जाण्यासाठी. आत्ता हे रोड कन्स्ट्रक्ट केल्यागत केले सिमेंट कॉन्क्रीटचा. आज माझा बड्डे आहे सो मी आली आहे. चला जाऊन येऊया. बाजूला मस्त हिरवीगार शेती आहे आणि हे मंदिर आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. काय तुमच्यापर्यंत यायचं कसं माणसानं? हर हर महादेव. लक्ष राहू द्या. मी येऊन इथं बसली. एक काका तिथे मला 4-6 महिने परत वकील हे ते लाग लडबडी केलं. पण गावनच दिले ना, तुम्ही अडवायला कोणी? गावनच दिले ना त्यांना हे. हो मग तेच आहे ना. मग तुझा आता उतारा काढून बघ ना. आम्ही काढलाय म्हणलो. तुझा तो उतारा काढून बघ कोणाच आहे ती. तेव्हा ते शांत झाला. तेव्हा हे 2 लाखाचं काम केलं शेतकऱ्याचं. काय गावात मस्त मोठी कुठं आहे सगळ्याकडे कोण लक्ष देत होतं काय नाही. ते पोल उतरायला आम्हाला दोघं तर आम्हाला कोण मदतीला माणूस नाही. लाईट ओढली. लाईट मी त्याला याला सांगून हे करून थांबावं. तुम्हीच लोक करताय का हे सगळं? सगळं. ते काकडे म्हणून कोण आहेत? काकडे मित्रच आहे. जेवण मीच आम्ही दोघं पहिल्यापासून बसतो. ही बाकी सगळी परत नंतर मग गोळा करत 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 आपलं हे झालं एवढं. काकडे तर ते ग्रंथ वाचन असतं. सगळं कार्यक्रम ते करतात. अच्छा. ग्रंथ वाचन असतं महिनाभर. श्रावणात तर 3 ग्रंथ असतात. संध्याकाळी रोजचं हे असते सोमवारचं. बऱ्यापैकी माणसं येतात. हो देवाची भक्ती करतात. संध्याकाळची पण म्हणजे कधी कधी बसलेली असतात नाही आतमध्ये वाजवत. रोजच असतात. मी येते ना कधी कधी तर दिसतात मला बसलेली. संध्याकाळी दुपारी नसते तिथं सकाळी नसते काम असते. पण संध्याकाळी रोज असते. ठीक आहे. इथं 1000 एक वेळ काढली. झाडा काढलाय. या झाडाचं एवढं महत्त्व आहे. कुठला? इथं झाड आहे की नाही या इथं होतं झाडा. इथे झाडा तिथं कडेला काढला तिथं आता. आणि हा नाही करून जी शिकणं तिथे वड्यातनं कासा. ते काका जे आत्ता आपल्याला माहिती सांगत होते ना, ते याच्याबद्दल सांगत होते की इथं एक ओढा होता. तो त्यांनी खोदला JCBनं आणि इथं असं पाणी काढलं त्यांनी. आणि हे पाणी साफ करण्यासाठी कुठून चमत्कार झाला आणि त्याच्यामध्ये कासव आले एक. आणि ते कासव दररोज हे पाणी साफ करतं. आणि हेच पाणी तर मंदिरासाठी, पूजेसाठी, पिण्यासाठी यूज केलं जातं. इथे एक मंदिरात आत्ता मला काका भेटलेले. तर ते मला माहिती सांगत होते की म्हणतात आत्ता इथं रस्त्याचं काम झालं. मी येताना जे दाखवलं तर ते काम करताना एक मध्ये वारूळ येत होतं. म्हणून त्यांनी काय केलं, ते वारूळ काढलं आणि त्याच्यामध्ये एक आपले नागदेवता राहत होते. तर मग ते वारूळ काढलं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी इथं जे हे झाड दिसतंय, एक मिनटं, इथं जे हे झाड दिसतंय ना मोठं, याच्यावर वीज पडली. ह्याच्या खाली 4 माणसं बसलेली होती. त्यांना काहीच नाही झालं. लाईट वगैरे सगळी गेली होती, म्हणजे जळली, पण लोकांना काही नाही झालं. म्हणजे ते म्हणतात की हा एक देवानं आपल्याला लगेच इशारा दिला की तुम्ही माझ्या म्हणजे भक्ताला तिथून हलवलं तर मग हे चुकीचं आहे असं. हे बघा केवढं मोठं हे झाड आहे. याच्यावर वीज पडली आणि ही जी वायर आहेत तर त्या जळल्या होत्या असं ते सांगत होते. हे रस्ता करताना एक मोठं वारूळ होतं आणि ते मुजवल्यामुळे. आणि ते ही गोष्ट सांगत होते, म्हणतात की काही वर्षांपूर्वी गावामध्ये म्हणजे महादेवांची सेवा करण्यासाठी कोणी नव्हतं. म्हणून एक बाहेरची गुरं आणून इथे त्यांना राहायला दिलं होतं. आणि ही जी इथून एक मिनिट, इथून जी जमीन दिसती आहे ती वरपर्यंत जिथं बिल्डिंग स्टार्ट होतात तिथपर्यंत जमीन त्यांना कसायला म्हणून दिली होती की तुम्हीच कसा आणि देवांची सेवा करा. पण ते करत नसल्यामुळे मग आत्ता यांनीच काही लोकांनी गावातले जे रिटायर वगैरे झालेले आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळे देवाची कामं करायला सुरुवात केलेली आहे. आता आज तुम्ही बघाल तर आज सोमवारसुद्धा नाही आहे तरी लोक येतात. पहिलं इथं एकदम पायवाट होती आणि लोकांना यायलासुद्धा जागा नव्हती. तर मग खूप कमी लोक यायचे आणि ते पण फक्त कधी की सोमवारी किंवा काही कार्यक्रम असेल तर, अदरवाईज नाही. इथून मी गेले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, जे आमच्या सोसायटीमध्येच आहे. हे गणपतीचं मंदिर आहे जिथे मी नेहमी येते. छोटंसंच मंदिर आहे, सोसायटीमधलंच आहे, पण छान आहे. आणि म्हणा जिथे बाप्पा असतो तिथे सगळंच काही गोष्टी छानच असतात, नो डाऊट. देन दुपारच्या टाईमला मी गेले शेजारच्याच गावात. माझा मामा राहतो सावंतवाडीमध्ये. तर त्याची घराची वास्तुशांती होती तर तिथे गेले होते. हे त्याचं असं घर आहे आणि बाकी ते गाव वगैरे आहे.
घराच्याच बाजूला शेती वगैरे आहे आणि घरच्या बाजूला एक घर आहे आणि रस्त्याचं. आणि मी जाण्याआधी एक रील शूट केली होती शेकी शेकी सॉन्गवर. तर ती तुम्हाला कशी वाटली? व्ह्यूज तर छान आलेत, पण दॅट डझंट मीन की तुम्हाला आवडली आहे. सो मी त्याची लिंक अटॅच करते, मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. नाही कोणच नाही इकडं. गावाला जसं असतं त्याच प्रकारे साधं जेवण होतं आणि टेरेसवरून असा काही व्ह्यू येत होता. आणि मी आणि मामी गेलो होतो. मम्मी सकाळीच गेली होती. मग आम्ही जेवण करून रिटर्न निघालो, कारण मी बड्डे सेलिब्रेट करत नाही, मीन्स केक कट करत नाही. तर आमच्या इथली जी काय लहान मुलं आहेत त्यांना मी काहीतरी खायला देते. लास्ट इयर मी त्यांना चॉकलेट्स दिले होते, कॅडबरेट दिली होती. यावेळेस मी वडापाव आणले होते, तर मग ते त्यांच्यासाठी वडापाव वगैरे घेऊन गेले होते खाण्यासाठी. सत्यनारायणचं कोणतं आहे? मी आणि मामी तिथून लवकर निघालो आणि मम्मी पप्पा संध्याकाळी आले. तोपर्यंत मग मी माझ्या ह्याच्यासाठी जेवणासाठी म्हणून मसाला ओट्स बनवले होते आणि देन नाश्ता वडापाव, मुलांबरोबर वडापाव खाल्ले. आणि भाऊ रिटर्न पुण्याला जाणार होता, तर त्याच्यासाठी मम्मीनं चकली केलेली आणि हीच चकली घेऊन मी माझ्या एका मॅमलासुद्धा भेटायला गेले होते. आणि भेटून येताना मग घरात स्वीट्स म्हणून मोतीचूरचे लाडू आणि हिमालयी बर्फी जी सुशांतला आवडते ती आणली होती. आणि माझ्या फ्रेंडनं बड्डे गिफ्ट म्हणून, रत्नागिरीचा फ्रेंड, त्याने फणस दिला होता. तर मग तो फणस कट करून मस्तपैकी त्याचे गरे खाल्ले. हा पिकलेला थोडा कमी होता, ठीक आहे. एवढ्या लांबून त्याने रत्नागिरीवरून आणला, हेच खूप मोठं आहे. दॅट्स इट. थँक्यू फॉर टुडे. बाय.